तर आपल्या संस्थेचं नाव घ्यायचं। आज विश्व में के सबसे बड़े ग्रंथ जिसका नाम है भारत देश का संविधान, देश के शिल्पकार है डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर। इनका आज के तारीख में 26 नवंबर संविधान दिन। भारतीय बौद्ध महासभा जालना जिले के माध्यम से मस्तगढ़ यहाँ पर सब पदाधिकारियों के सामने तथा सब पदाधिकारी संविधान दिन मना रहे हैं। भारतीय बौद्ध महासभा के जालना जिला अध्यक्ष रामानंद जी मगरे सर, ये आप दो शब्द की बात देते हैं। जय भीम, नमो बुद्धाय। जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध महाबोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्नजी आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो। आणि आज या ठिकाणी जालना शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, जिल्हा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात येत आहे। आणि या संविधान दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम त्रिशरण पंचशिला घेऊन या ठिकाणी संविधानाचे प्रायम्बल वाचून, प्रस्ताविका, उद्देशिका वाचून सर्व भारतीयांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी लाख मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी देतो। आणि या कार्यक्रमासाठी, संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव संजयजी हेरकर, सर्व व्याख्यानमालेचे अध्यक्ष अंकुशरावजी चव्हाण साहेब, बोर्डे साहेब, जिल्हा संघटक घेवंदे साहेब, वेवल साहेब, जिल्हा प्रवक्ता किरणजी सोनवणे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष माधुरीताई मोरे, हेरकरताई, कविता मोरे यांच्यासह सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनाच पुनश्च एकदा सर्व भारतीयांना मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कमिटीच्या वतीनं संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय।